नमस्कार, मी श्रद्धा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणारे निर्भीड न्यूज चॅनल हिंदू सम्राटमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक येथील भोगावती नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. प्रेम सतीश बागडी वय 23 असे मृत युवकाचे नाव असून तब्बल 21 तासांच्या शोध मोहिमेनंतर गुरुवारी दुपारी त्याचा मृतदेह हाती लागला. मिळालेल्या माहितीनुसार प्रेम हा बुधवारी दुपारी 3च्या सुमारास गावाजवळील नवीन पुलाशेजारील भोगावती नदीपात्रात आंघोळीसाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात गेला आणि वाहत्या प्रवाहात बुडू लागला. त्याच्यासोबत असलेल्या 10 वर्षांच्या चुलत भावाने आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत प्रेम नदीच्या प्रवाहात बेपत्ता झाला होता. घटनेची माहिती मिळताच नदी परिसरात ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली. राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. स्थानिक तरुणांसह ग्रामस्थांनी सायंकाळपर्यंत शोध मोहीम राबवली. मात्र पाण्याचा वेगवान प्रवाह आणि अंधारामुळे मृतदेह सापडू शकला नाही. गुरुवारी सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. अखेर दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास प्रेमचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाने मृतदेह बाहेर काढला. प्रेमचा बुधवारीच BCA पदवीत तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला होता. त्याच्या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. त्यातच त्या दिवशी त्याच्या आईवडिलांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र एका क्षणात या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रेमचे वडील सतीश बागडी हे नोकरीनिमित्त अनेक वर्षांपासून कुरुंदवाड येथे वास्तव्यास आहेत. कौटुंबिक कारणामुळे ते गावी आले असताना ही दुर्घटना घडली. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. हिंदू सम्राट न्यूजसाठी पांडुरंग पोवार, शिरगाव.